इगतपुरी तालुक्यात आरक्षणाबाबत शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वाढली चर्चा। इगतपुरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांमध्ये आणि स्थानिक संघटनांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तालुक्यातील विविध समाज घटकांनी आपले हक्क आणि प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे। विशेषतः ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आरक्षणाचे पुनर्विन्यास प्रस्तावित असल्याने अनेक गावांमध्ये नव्या आरक्षणाच्या जागांवरून नाराजी व्यक्त केली जात आहे। काही गावांमध्ये महिलांसाठी राखीव जागांमुळे स्थानिक नेतृत्वात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की आरक्षण हा संवेदनशील विषय असून तो न्याय आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा। प्रशासनाकडून आरक्षणाचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर पुढील निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे बदलू शकतात अशी चर्चा देखील रंगली आहे। दरम्यान तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार आरक्षणाचे कामकाज नियमानुसार पार पाडले जात आहे आणि सर्व पक्षांना आपली मते मांडण्याची संधी दिली जाईल। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे।